येते माझी सहकारी प्राजक्ता। धन्यवाद आरती। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। यापूर्वीच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। सिंचनाच्या फाईलवरून अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। पुरंदर योजनेतून पार्टी फंडसाठी 100 कोटी काढले। तत्कालीन शिवसेना भाजप सरकारवर अजित पवार यांचा आरोप। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्स कंपनीवर क्राईम ब्रांचची कारवाईनंतर अजित पवारांनी यासंदर्भात ट्विट करत नरेश अरोरा यांची केली पाठराखण। खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, असं काहींचं वागणं। पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला, तर अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत। विलीनीकरणाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूर्णविराम। बारा जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, तर 7 फेब्रुवारीला लागणार निकाल। दहा मिनिटात डिलिव्हरीवर बंदी, ब्लिंकिटनं 10 मिनिटांच्या डिलिव्हरीचा दावा टाकला काढून। झेप्टो, स्विगी आणि झोमॅटो देखील वेळ मर्यादा काढून टाकतील, मंत्री मनसुख मांडविया यांचा निर्णय। जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ दिसले संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन। भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन पाकमध्ये परतले। इराणवर लवकरच कारवाई करू शकते अमेरिका, मदत वाटेतच आहे, आंदोलन आणखी तीव्र करा, ट्रम्प यांचं इराणी जनतेला आवाहन। आणि भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुसरा वनडे सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताजवळ मोठी संधी। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सगळ्यात आधी सर्व मराठी प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलाय। 1995 मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा योजनेचं बजेट 100 कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय। राज्यातील 1999 साली सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांकडे पुरंदर उपसा सिंचनची फाईल आली होती आणि त्यावेळी पुरंदर उपसा योजनेचं अंदाजे खर्च हा 330 कोटी रुपये दाखवण्यात आला होता। त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांनी पुन्हा या प्रकल्पाचं नवीन अंदाजे खर्च काढण्यास सांगितला असता तो 220 कोटी रुपये इतका आला होता आणि 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी आणि 10 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाढवल्याचा धक्कादायक दावा अजित पवार यांनी केलाय। अजित पवार यांच्या या आरोपांनी भाजपची ऐन निवडणुकीआधी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी काळात हा वाद वाढण्याची शक्यता आहे। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे, आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो, 220 कोटी झालं। 220, 330 आणि 220 की आम्हाला पार्टी फंड पाहिजे, म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत
म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो, ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेन. गेल्या काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचक विधान केलं होतं. सर्व मित्र येत आहेत तर मोठा मित्रही लवकरच येणार असल्याचं मोठं विधान त्यांनी केलं होतं. यावरच आता राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. 1995 पासून रवींद्र चव्हाण माझे मित्र आहेत. त्यांचे अनेक मित्र मोठे झाले आणि अनेकांचा एन्काउंटरही झाला. मात्र ते नक्की कोणत्या मित्राबद्दल बोलले हे मला माहिती नाही असं उत्तर राजू पाटील यांनी दिलंय. मात्र तरीही तुम्ही त्यांचा संबंध माझ्याशी जोडत असाल तर जेव्हा ते माझं नाव घेऊन बोलतील तेव्हा मी त्यांना नक्की उत्तर देणार असं राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय. चर्चा अनेक असतात, परंतु मित्र बरेच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाही. त्यामुळे सर्व मित्र हळूहळू का होईना एकत्र यायला आता सुरुवात झाली आहे. मला वाटतं मोठा मित्र सुद्धा लवकर येईल. खात्री आहे. कधी यायचा फक्त वेळ आणि काळ फक्त शोधतोय. एक दिवस येईल, विकासजी बरोबर आहे. कधी ना काहीतरी एक दिवस येईल. तुम्ही आणि आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. रवींद्र चव्हाण यांची माझी दोस्ती 94 पासून आहे आणि त्यांचे अनेक मित्र आहेत मोठे मोठे. तेव्हाचे मित्र आता मोठे झालेले तेही माहिती मला. त्यातल्या काही लोकांचे एन्काउंटर पण झालेले तेही माहिती. आता ते नक्की कुठल्या मित्राबद्दल बोलले माहीत नाही, परंतु जर त्यांचा संदर्भ तुम्ही माझ्याशी जोडत असाल तर मी एवढंच सांगेन की माझी पक्षनिष्ठा ही कुठली मैत्री किंवा कुठला पैसा किंवा दमबाजी विकत घेऊ शकत नाही. हे रवींद्र चव्हाण यांनाही चांगलं माहिती आहे. जेव्हा ते कधी माझं नाव घेऊन बोलतील तेव्हा त्या प्रकारचं उत्तर मी नक्की देईन. बातमी